तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना, महिलांच्या संबंधित राबवण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचण्याकरिता जिल्हास्तरीय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत 12 सप्टेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत आता 36 पैकी आता 34 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असेल। या अगोदर BTL कॅम्पेन ॲक्टिव्हिटी 36 जिल्हास्तरीय मेळावा असं करण्यात आलेलं होतं, पण आता 36 जिल्ह्यामध्ये या योजनेचं माहिती पाठवली जाणार नाही, फक्त 34 जिल्ह्यापुरतीच ही माहिती मर्यादित असणार आहे। यामध्ये बघितलं तर माहिती व जनसंपर्क महासंचालकाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत मेळाव्याचे आयोजन तात्काळ करावे आणि याऐवजी त्यानुसार समितीने माहिती व जनसंपर्क महासंचालकाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत मेळाव्यांचे आयोजन शक्यतो सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत करावे असं या ठिकाणी करण्यात आलेले आहे। म्हणजे आता सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी तात्काळ मेळावा जाहीर केले जाणार आहे। आता आज 13 तारीख आहे आणि येत्या 17 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मेळावा होणार आहे। 17 तारीख आज 13 तारीख आहे आणि उर्वरित जे 17 दिवस राहिलेले आहेत त्या 17 दिवसामध्ये 34 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मेळावा होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर महाराष्ट्रातील महिलांना प्रत्येक योजनेची माहिती या मेळाव्यामध्ये मिळणार आहे, त्यामुळे या मेळाव्याला जाण्याचं तुम्ही विसरू नका। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मेळावा होणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळतील। धन्यवाद।